आपल्याबरोबर ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार भाजपचे उमेदवार संजयजी केळकर आहेत। सर, कसं वाटतंय? आज वोटिंग केलेलं आहे, आज मतदानाचा दिवस होता, कसं वाटतंय? अतिशय समाधान वाटतंय आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सकाळपासूनच सगळ्या ठाणेकर जागरूक सुज्ञ मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत। निश्चितपणे मताचा टक्का वाढेल असा मला विश्वास वाटतो आणि विकसित ठाण्यासाठी आम्हाला पण आशीर्वाद ठाणेकर मंडळी देतील। गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रयत्न सुरू होते, मेहनत सुरू होती। आज त्या मेहनतीनंतर आज सगळे वोटिंगला दिसतंय आपल्याला, अनेक लोक लाईनीमध्ये उभे आहेत, शुभेच्छा देत आहेत, कसं वाटतं? नाही, निश्चितपणे त्यांचा प्रतिसाद दिसतो आणि उत्स्फूर्तपणे लाईनीत असलेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळे निरनिराळ्या वयोगटातले, मुख्य म्हणजे फर्स्ट टाईम मतदार जो आहे तो देखील या सगळ्या उत्सवामध्ये आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या सगळ्यांचं सहकार्यानेच आणि त्यांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर सहकुटुंब संजय केळकर यांचं आज मतदानासाठी आले होते आणि ते उमेदवार आहेत ठाणे शहर मतदारसंघाचे। आता पाहूयात, ठाणे शहर मतदारसंघामध्ये लोकसभेला जवळपास 59% मतदान झालं होतं आणि आता त्याची पुनरावृत्ती होते का आणि कोण या ठिकाणी निवडून येतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।